नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठीच आहे. आपण पोलीस भरती आणि तलाठी परीक्षांमध्ये नेहमी येणारे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांची उत्तरं सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर मग सगळ्यात आधी हे बघूया की नेमके कोणते प्रश्न आहेत जे परीक्षांमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात. आणि सुरुवात करूया आपल्या राज्याच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणेपासून. आपला पहिला विभाग आहे महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा. बघूया यात काय महत्त्वाचं आहे. हा प्रश्न बघा, महाराष्ट्रात दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून कोणतं सशस्त्र दल काम करतं? आता हा प्रश्न इतका महत्त्वाचा का आहे? कारण तो नुकताच म्हणजे 2024च्या जळगाव आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरतीत विचारला गेला होता. त्यामुळे याचं उत्तर माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे फोर्स 1. आता हे नाव तर कळलं, पण फक्त एवढं पुरेसं नाही. चला या दलाविषयी थोडं आणखी जाणून घेऊया. तर फोर्स 1 बद्दल या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याची भूमिका आहे विशेष कृती पथक म्हणून, म्हणजे अँटी टेररिझम युनिट. स्थापना झाली 26 नोव्हेंबर 2010ला आणि मुख्यालय आहे अर्थातच मुंबईत. हे 3 मुद्दे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आपल्या फोर्स 1ला थोडं जागतिक पातळीवर ठेवून बघूया. अमेरिकेचं प्रसिद्ध डेल्टा फोर्स माहीत असेलच. ते 1977 मध्ये स्थापन झालं. म्हणजे विचार करा, अमेरिकेचं पहिलं विशेष कृती दल आणि आपलं फोर्स 1 जे 2010 मध्ये स्थापन झालं, यांच्यात किती वर्षांचा फरक आहे? बरं, आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही कुठे आहे? तर याचं सरळ उत्तर आहे पुणे. हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे, त्यामुळे हे ठिकाण पक्क लक्षात ठेवा. सुरक्षा यंत्रणेनंतर आता आपण वळूया इतिहासाकडे. आपला पुढचा विभाग आहे आधुनिक भारताचे शिल्पकार. पाहूया भारताच्या जडणघडणीत कोणाकोणाचा महत्त्वाचा वाटा होता. ही टाईमलाईन खूप महत्त्वाची आहे. बघा, 6 डिसेंबर 1946ला संविधान सभेची स्थापना झाली. त्यानंतर लगेच म्हणजे 9 डिसेंबरला सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि अवघ्या 2च दिवसांनी 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. किती झटपट या सगळ्या घडामोडी घडल्या हे यातून दिसतं. त्यामुळे लक्षात काय ठेवायचंय? स्थायी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पण तात्पुरते अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न येऊ शकतो. ते होते सच्चिदानंद सिन्हा. आणि उपाध्यक्ष HC मुखर्जी. ही तिन्ही नावं लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता ही ओळख बघा, लोकहितवादी. कोणाला बरं या नावाने ओळखलं जायचं? ही पदवी महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या समाज सुधारकाशी जोडलेली आहे. ते होते गोपाळ हरी देशमुख. जन्मस्थान पुणे. त्यांनी बालविवाह, हुंडा पद्धत आणि बहुपत्नीत्वाला कडाडून विरोध केला. त्यांचं सर्वात प्रसिद्ध कार्य म्हणजे प्रभाकर साप्ताहिकात लिहिलेली शतपत्रे. आणि त्यांना राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस या पदव्यांनीही सन्मानित करण्यात आलं होतं. ही सगळी माहिती परीक्षेसाठी फार महत्त्वाची आहे. फक्त व्यक्तीच नाही तर काही संस्थांनीही समाज सुधारणेचं मोठं काम केलं. त्यातलीच एक म्हणजे परमहंस सभा. याची स्थापना 31 जुलै 1849ला मुंबईत दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. ही एक गुप्त संस्था होती जी जातीभेद, मूर्तीपूजा आणि अस्पृश्यतेच्या विरोधात काम करायची. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इतिहासातून आता आपण वळूया भूगोलाकडे आणि महाराष्ट्राच्या काही खास ओळखींकडे. आपला पुढचा विभाग महाराष्ट्राची विशेष ओळख. एकदम सरळ आणि सोपा प्रश्न जो नेहमी विचारला जातो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर तो आहे चंद्रपूर जिल्ह्यात. हे लक्षात ठेवायलाच हवं. आता थोडं अर्थकारणाबद्दल. हळदीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर कोणतं? तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी हळदीची बाजारपेठ आहे सांगलीमध्ये. सांगलीची हळद म्हणून ती ओळखली जाते. आता एक आधुनिक काळातला प्रश्न. सगळ्यांना माहिती आहे की मुंबईत मेट्रो आहे, पण मुंबईनंतर मेट्रो सुरू होणारं महाराष्ट्रातलं दुसरं शहर कोणतं? जरा विचार करा. चला आता आपल्या शेवटच्या पण महत्त्वाच्या विभागाकडे जाऊया. आवश्यक सामान्य ज्ञान. यात आपण विज्ञान, व्याकरण अशा वेगवेगळ्या विषयांवरचे काही प्रश्न झटपट बघणार आहोत. सुरुवात करूया विज्ञानानं. तर अगदी हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? आणि याचं उत्तर आहे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. हे नाव विसरून चालणार नाही. आता वळूया मराठी व्याकरणाकडे. विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? तर उत्तर आहे 8.
एकूण 8 विभक्ती आहेत. व्याकरणामध्ये प्रयोग ओळखणं थोडं अवघड वाटू शकतं, पण हे वाक्य बघा, आईने मुलाला वाचवावे, हा कोणत्या प्रयोगाचा प्रकार आहे? तर हा आहे भावे प्रयोग. आता कॉर्पोरेट जगतातला एक महत्त्वाचा प्रश्न. भारतात सगळ्यात जास्त रोजगार देणारी कंपनी कोणती? तर ती आहे TCS, म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तर मग आज आपण हे सगळे प्रश्न पाहिले, पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे फक्त परीक्षेपुरते आकडे किंवा नावं नाहीत. जेव्हा आपण इतिहास, भूगोल आणि विज्ञान यांना जोडून बघतो, तेव्हा आपल्याला एक मोठा दृष्टिकोन मिळतो. या सगळ्या ज्ञानाचा एकमेकांशी काय संबंध आहे हे समजून घेणं हेच आपल्याला भविष्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?